आता हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून नाना पटोलेंनी विधानसभेमध्ये पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडलेला आहे। मुंबईमध्ये मंत्रालय, ठाणे आणि नाशिक हे हनी ट्रॅपचे केंद्रबिंदू आहेत अशी टीका पटोले यांनी केली। माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे, मी कुणाचं चारित्र्य हनन करू इच्छित नाही असं पटोले यांनी म्हटलं आहे। तर हनी ट्रॅपमध्ये कोड तुम्हाला माहित असेल तर नावं सांगा असं आवाहन शिंदेंनी केलंय। नाना पटोलेंनी दुसऱ्या दिवशी सभागृहात हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित केला। पटोलेंनी मंत्रालय, ठाणे आणि नाशिक ही हनी ट्रॅपची केंद्रबिंदू असल्याचा आरोप केला। आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे, सरकार या संदर्भात गंभीर नसल्याचं म्हणत पटोलेंनी हे आरोप केले। याच वेळी काही सदस्यांनी पेनड्राईव्ह दाखवा असं पटोलेंना म्हटलं। मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेले अध्यक्ष महाराज आणि राज्याचे महत्त्वाचे कागद, गोपनीय कागद या एंटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत। मला राज्याची, मला कोणाचं चरित्र करा, माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे, मला ते दाखवायचं नाहीये, तो विषय नाही अध्यक्ष महाराज, मला कोणाचं चरित्रहरण करायचं नाहीये। पण अध्यक्ष महाराज एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधं निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज। मला अध्यक्ष महाराज गंभीर बाब आहे, अध्यक्ष महाराज गंभीर बाब आहे। पटोलेंनंतर जयंत पाटलांनीही हा मुद्दा उपस्थित केला। सरकारने यावर आश्वस्त करावं असं जयंत पाटील म्हणाले। त्याच वेळी शिंदेंनीही जयंत पाटलांवर मिश्किल टिप्पणी केली। नाशिकचं हनी ट्रॅपचं प्रकरण फार गंभीर आहे, राठोड कसं होय म्हणू शकतात त्याला। अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं। तुम्हाला सगळी नावं माहित आहेत का अध्यक्ष महोदय? ती सगळ्यांची नावं आहेत अध्यक्ष महोदय, आपण या बाबी गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे। हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून भास्कर जाधवांनीही उभं राहत योगेश कदमांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला। मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी काल मीडिया समोर जाहीर विधान केलंय की नाशिकच्या माणसानं सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसांनी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला असं गृहराज्यमंत्री म्हणतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे। तुम्ही सभागृहाची दिशाभूलता करत नाही ना दोघे जण? मी ज्या केसच्या बद्दल माहिती दिली, मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅपच्यावर तक्रार नव्हती, ती तक्रार वेगळी होती आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे, ज्यांच्याविरुद्ध तक्रार दिलेली आहे, दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झालं तक्रार मागे घेतली गेली, इतकं सिंपल आहे। ही तक्रार हनी ट्रॅपची नव्हती। एकंदरीत हनी ट्रॅपचा मुद्दा पुढेही गाजणार अशी चिन्ह आहेत। यांचा ठराव क्रमांक 33 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही। 3 राजकुमार बडोले विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 43 20 मिनिटांपेक्षा जास्त